Hello and welcome to the another video session of Standard 6 Geography. Let us start the lesson number 2. Let us use the gratitude. Okay, make friends with the globe. Observe the globe and answer the following question. तर हा ग्लोब ऑब्झर्व करायचा आणि खालील क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहे. What are the horizontal lines on the globe called? ग्लोबवर ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहे, या ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहे याला काय म्हणतो आपण? या लाईनला म्हणतो आपण पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड. जेवढ्या पण तुम्हाला हॉरिझॉन्टल लाईन दिसत आहे ग्लोबवर याला म्हणतो आपण पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड. सेकंड क्वेश्चन, लिस्ट द कॉन्टिनंट अँड ओशन थ्रू विच द इक्वेटर पासेस. तर हा जो इक्वेटर आहे सेंटरमधून गेलेला, हा इक्वेटर कोणत्या कॉन्टिनंटमधून आणि कोणत्या ओशनमधून पास झालेला आहे ते सांगायचं आहे. तर बघा, साऊथ अमेरिकेमधून इक्वेटर गेलेला आहे, नंतर देना आफ्रिकेमधून गेलेला आहे आणि एशियामधून गेलेला आहे. आणि त्यानंतर ओशनमधून कोणतं गेलेलं आहे तर बघा, ॲटलांटिक ओशनमधून गेलेला आहे आणि पॅसिफिक ओशनमधून इक्वेटर गेलेला आहे. नंतर काय विचारता येते, इन सर्कल द इंटरसेक्शन ऑफ 0 डिग्री मेरिडियन अँड 0 डिग्री पॅरल ऑन द ग्लोब. तर बघा, 0 डिग्री मेरिडियन म्हणजे ही मेरिडियन बघा, ही आहे 0 डिग्री मेरिडियन आणि ही आहे 0 डिग्री पॅरल. ही कुठे इंटरसेक्ट होते तिथे तुम्हाला सर्कल करायचा आहे. तर बघा, या पॉईंटवर ही इंटरसेक्ट होतं, तर या पॉईंटवर तुम्हाला सर्कल करायचा आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ओशन आर स्प्रेड इन ऑल द 4 हेमिस्फियर. कोणता ओशन 4 पण हेमिस्फिअरमध्ये पसरलेला आहे. तर बघा, अटलांटिक ओशन बघा, नॉर्थ हेमिस्फियर, साऊथ हेमिस्फियर, ईस्ट हेमिस्फियर आणि वेस्ट हेमिस्फिअरमध्ये पसरला आहे. त्याचप्रकारे पॅसिफिक ओशन हा नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट हेमिस्फिअरमध्ये पसरलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, विच कॉन्टिनेंट आर स्प्रेड इन ऑल द 4 हेमिस्फियर. तर याचा आन्सर आहे नो कॉन्टिनेंट आर स्प्रेड इन ऑल द 4 हेमिस्फियर. नंतर आहे, ॲट विच 2 पॅरलल डू द मेरिडियन कन्वर्ज. क्वेश्चन आहे, ॲट विच 2 पॅरलल डू द मेरिडियन कन्वर्ज. मेरिडियन्स म्हणजे या उभ्या ज्या लाईन आहे याला आपण मेरिडियन्स म्हणतो. त्या कोणत्या पॉईंटवर कन्वर्ज होते तर ग्लोबवर बघितल्यामुळे तुम्हाला नॉर्थ पोल आणि साऊथ पोलवर या ऑल द मेरिडियन्स आर कन्वर्ज. सगळे मेरिडियन जे आहे ते नॉर्थ आणि साऊथ पोलवर कन्वर्ज होते. तर बघूया समोर काय आहे, when we talk about various places, regions, rivers, road, etc., we are actually talking about the reference to the earth. जेव्हा आपण वेगवेगळ्या प्लेसेस, रिजन, रिव्हर्स आणि रोड बद्दल बोलत असतो तेव्हा आपण अर्थ बद्दल बोलत असतो. द लोकेशन ऑफ अ प्लेस, द एक्सटेंट ऑफ अ रिजन अँड द एक्सटेंट ऑफ एनी लिनियर फीचर कॅन बी डिस्क्राइब प्रिसियसली विथ द हेल्प ऑफ अ पॅरलल्स अँड मेरिडियन. तर अर्थवरच्या कोणत्या पण लोकेशनचा आपल्याला पॅरलल्स आणि मेरिडियन्सच्या मदतीने आपण माहिती देऊ शकतो. लेट अस सी हाऊ टू यूज द ग्रॅटिक्यूल फॉर दिस पर्पज. आणि आता आपण हे कसं यूज करतात हे शिकूया. व्हेरीफाय द फॉलोइंग डिस्क्रिप्शन विथ द हेल्प ऑफ द वर्ड मॅप or a globe in the school, which describing the location of, while describing the location of the place, we need to consider only one parallel and one meridian. Example, Delhi is located at 28 degree 36 minute 50 seconds north latitude and 77 degree 12 minute and 3 second east longitude. तर बघा, उदाहरणार्थ दिल्ली डिस्क्राईब करताना आपण एकाच लॅटिट्यूड आणि एकाच लॉन्जिट्यूड बद्दल सांगतो. तर दिल्लीचं लॅटिट्यूड आहे 28 डिग्री 36 मिनिट आणि 50 सेकंड नॉर्थ साईडला आणि लॉन्जिट्यूड आहे 77 डिग्री 12 मिनिट आणि 3 सेकंड ईस्टला. फॉर डिस्क्राइबिंग द एक्सटेंट ऑफ अ रिजन वी नीड टू कन्सिडर 2 पॅरलल्स अँड 2 मेरिडियन्स ॲट द एक्स्ट्रीम एंड ऑफ द रिजन. फॉर एक्झाम्पल, तर बघा, एखादा, आता ही एक सिटी होती दिल्ली, ही छोटी राहते. आता एक रिजन, थोडा मोठा रिजन जर आपल्याला डिस्क्राईब करायचं असं, एक कॉन्टिनेंट, ऑस्ट्रेलिया कॉन्टिनेंट जर आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे त्याच्या स्टार्टिंगची लॅटिट्यूड आणि एंडिंगची लॅटिट्यूड आपल्याला सांगायला लागेल. स्टार्टिंगची लॉन्जिट्यूड आणि एंडिंगची लॉन्जिट्यूड आपल्याला सांगावी
लागेल. उदाहरणार्थ द एक्सटेंट ऑफ ऑस्ट्रेलिया इज डिस्क्राइब ॲज 10 डिग्री 30 मिनिट साऊथ टू 43 डिग्री 39 मिनिट साऊथ. कुठून सुरू होतो? 10 डिग्री 30 मिनिट साऊथ पासून चालू होतो तर 43 डिग्री 39 मिनिट साऊथ पर्यंत येऊन संपतो लॅटिट्यूडवर. आणि लॉन्जिट्यूडवर बघा 113 डिग्री ईस्ट टू 153 डिग्री ईस्ट लॉन्जिट्यूडवर जाऊन संपतो. For describing the extent of a linear feature like a river, road, etc., we need to consider the latitude and longitude of their terminal point. For example, the river Nile in Africa originated in Lake Victoria, flows north, and meets the Mediterranean Sea near the city of Alexandria in Egypt. The location of Lake Victoria is 0 degree 45 minute 21 second latitude and 33 degree 26 second 26 minute and 18 second east longitude. तर एखाद्या नदीचं जर आपल्याला सांगायचं असेल तर नदी सांगताना त्याचा स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट आपल्याला सांगावा लागेल. उदाहरणार्थ नाईल रिव्हर जी आहे याचं सांगायच्या वेळी कसं सांगावं लागेल? 0 डिग्री 45 मिनिट 21 सेकंड साऊथ पासून ती सुरू होते आणि 33 डिग्री 26 मिनिट आणि 18 सेकंड ईस्टवरती संपते. Similarly, the location of Alexandria is 31 degree 12 minute north latitude and 29 degree 55 minute and 7 second east longitude. These latitude and longitudes are considered to describe the extent of the river. This extent is from 0 degree 45 minute south latitude and 33 degree 26 minute east longitude origin to 31 degree 12 minute north latitude and 39 degree 55 minute east longitude up to the mouth. ओके, तर इथे मी तुम्हाला सांगतो. आपण उदाहरण बघूया इथे. लेट अस यूज द ग्रॅटिट्यूड. Answer the following question about location and extent of the region with the help of figure 2.3. या फिगरच्या मदतीने आपण हे समजून घेऊया. ओके, तर क्वेश्चन आहे विच लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड डिफाईन द लोकेशन ऑफ द कॅपिटल ऑफ ब्राझिलिया. ही ब्राझिलिया आहे ब्राझीलची कॅपिटल. याच्यासाठी आपल्याला कोणती लॅटिट्यूड आणि कोणती लॉन्जिट्यूड सांगायची आहे हे बघायला लागेल. तर बघा इथे आपल्याला ब्राझिलिया बघायला मिळतो. तर इथे तुम्हाला लॅटिट्यूड दिले आहे आणि इथे तुम्हाला लॉन्जिट्यूड दिलेले आहे. या ज्या उभ्या लाईन याला आपण लॉन्जिट्यूड म्हणतो आणि आडव्या लाईन याला लॅटिट्यूड म्हणतो. तर ब्राझिलिया बघा 10 डिग्री आणि 20 डिग्री साऊथच्या मध्यात आहे. समजा आपण इथे जर अंदाजा घेतला 12 आणि 20 तिथे 13 और 14 डिग्री साऊथवर आणि 40 आणि 50 डिग्री वेस्ट लॉन्जिट्यूडच्या मध्यात आहे. त्यामुळे आपण याची पोझिशन कशी सांगू शकतो? 13 डिग्री साऊथ अँड 48 डिग्री वेस्ट लॉन्जिट्यूड. इथे जर आपण पार्ट पाडले 1 2 3 4 5 इथे 10 पार्ट इथे जवळपास 48च्या आसपास आपल्याला ब्राझिलिया बघायला मिळेल या दोन लाईनच्या मध्यात. आणि इथे 10 आणि 20च्या मध्ये तर आपण इथे अंदाजाने 13 डिग्री साऊथ घेतला तर 13 डिग्री साऊथ आणि 48 डिग्री वेस्ट ही या ब्राझिलियाची लोकेशन राहील. सेकंड क्वेश्चन बघा. व्हॉट वुड बी द लॉन्जिट्युडिनल एक्सटेंट ऑफ ब्राझील दॅट स्प्रेड फ्रॉम 5 डिग्री 15 मिनिट नॉर्थ टू 33 डिग्री 45 मिनिट साऊथ लॅटिट्यूड. तर बघा इथे तुम्हाला ब्राझीलचं लॅटिट्युडिनल एक्सटेंट दिलेलं आहे. त्याची लॅटिट्युडिनल एक्सटेंट काय दिलं आहे त्यांनी बघा 5 डिग्री 15 मिनिट नॉर्थ. म्हणजे आता 0 डिग्री पासून इकडे साऊथ आहे तर याच्यावर राहील नॉर्थ. तर हे जे येतं एंड आहे आता समजा हे किती आहे 5 डिग्री 15 मिनिट नॉर्थ आहे. तर कुठपर्यंत आहे तर बघा 20च्या खाली आहे 30च्या पण खाली असेल. त्याची किती दिली आहे 33 डिग्री 45 मिनिट. हा जो एंड आहे हा 33 डिग्री 45 मिनिट साऊथवर दिलेला आहे. तर यांनी आपल्याला ब्राझीलचे लॅटिट्युडिनल एक्सटेंट दिलेले आहे आणि आपल्याला लॉन्जिट्युडिनल एक्सटेंट विचारले आहे. तर बघा लॉन्जिट्युडिनल एंड कुठे आहे याचा? एक एंड इथे आहे आणि एक एंड इथे आहे. तर या दोन लॉन्जिट्यूडच्या मदत आपल्याला ब्राझील मिळतो. तर काय याचा आन्सर येईल बघा
याचा हा एंड बघा, हा एंड आहे 40 डिग्री, 50 डिग्री, हा 60 डिग्री, 70 डिग्री आणि 70च्या समोर. तर नियर अबाउट 75 डिग्री वेस्ट लॉन्जिट्यूड पासून सुरू होईल आणि हा 40 डिग्रीचा थोडा राईट पर्यंत, तर आपण याला 35 डिग्री म्हणू. तर 35 डिग्री वेस्ट लॉन्जिट्यूड पासून सुरू होऊन 75 डिग्री वेस्ट लॉन्जिट्यूड पर्यंत ब्राझीलचा एक्सटेंड आहे. बघा 40च्या इकडे आहे त्यामुळे 35 डिग्री वेस्ट आणि 70च्या समोर आहे त्यामुळे 75 डिग्री वेस्ट लॉन्जिट्यूडच्या मध्ये त्याचा एक्सटेंड राहील. नंतरचा क्वेश्चन बघा, इन विच हेमिस्फिअर डज ब्राझील एक्सटेंड इन द नॉर्थ साऊथ डायरेक्शन. तर ब्राझील जो आहे हा बघा 0 डिग्री पॅरल इक्वेटर तुम्हाला बघायला मिळतो. ब्राझील जो आहे हा नॉर्थ साईड आणि साऊथ साईडला पण आहे, त्याचा एक्सटेंड जो आहे नॉर्थ साईडला पण आहे आणि साऊथ साईडला पण आहे. विच पॅरल अँड मेरिडियन शुड बी यूज टू डिस्क्राईब द एक्सटेंट ऑफ द रिव्हर साओ फ्रान्सिस्को. तर इथे नदी शोधा तुम्ही. साओ फ्रान्सिस्को नदी कुठे आहे? हे बघा साओ फ्रान्सिस्को हा रिजन आहे, सॉरी नदीनी हा रिजन आहे. हा रिजन जर तुम्हाला एक्सप्लेन करायचा असेल तर तुम्ही कसा एक्सप्लेन कराल? तर तुम्ही बघू शकता ही जी रिव्हर आहे साओ फ्रान्सिस्को, हिची सुरुवात कुठून झालेली आहे बघा, या पॉइंट पासून जवळपास रिव्हर सुरू होऊन इथे जाऊन संपलेली आहे. हे बघा तुम्हाला बघायला मिळेल मॅपमध्ये. ठीक आहे, तर आपल्याला या पॉईंटचा आणि या पॉईंटची आपल्याला माहिती सांगायची आहे. तर याची माहिती कशी सांगता येईल? फ्रॉम 21 डिग्री साऊथ, 21 डिग्री साऊथ पॅरल पासून 21 डिग्री साऊथ आणि 47 डिग्री वेस्ट मेरिडियन, 47 डिग्री वेस्ट आणि 21 डिग्री साऊथ पासून सुरू होऊन 36 डिग्री वेस्ट पर्यंत ही गेलेली आहे. म्हणजे 21 डिग्री साऊथ, 47 डिग्री वेस्ट पासून 7 डिग्री साऊथ, 36 डिग्री वेस्ट पर्यंत ही नदी गेली आहे. याचं जे एक्सटेंड आहे कसं सांगाल तुम्ही? परत एकदा सांगतो. 21 डिग्री साऊथ पॅरल 47 डिग्री वेस्ट मेरिडियन पासून 7 डिग्री साऊथ पॅरल 37 डिग्री वेस्ट मेरिडियन पर्यंत ही गेलेली आहे. डिस्क्राईब द लोकेशन ऑफ मराजो आयलंड युझिंग ग्रॅटिट्यूड. मराजो आयलंडची लोकेशन तुम्हाला सांगायची आहे. तर सर्वात पहिले तुम्हाला मराजो आयलंड शोधावा लागेल. कुठे आहे मराजो आयलंड सांगा? तर इथे बघा तुम्हाला मराजो आयलंड बघायला मिळतो. तर याची लोकेशन काय आहे? लोकेशन ऑफ मराजो आयलंड युझिंग ग्रॅटिट्यूड कॅन बी डिस्क्राईब ॲज 0.04 डिग्री नॉर्थ पॅरल टू 51 डिग्री वेस्ट, 0.0 डिग्री नॉर्थ पॅरल टू 55 डिग्री वेस्ट मेरिडियन. 0.04 डिग्री नॉर्थ पॅरल पासून चालू होऊन 55 डिग्री वेस्ट मेरिडियन पर्यंत या मोराजो आयलंडचे लोकेशन आहे. तर बघा इन शॉर्ट जर तुम्हाला कोणत्या पण लोकेशनची माहिती घ्यायची आहे, जसं मोराजो आयलंडची घ्यायची, ठीक आहे ना, आपण हा आयलंड इथे धरला, तर सर्वात पहिले आपल्याला याचं लॉन्जिट्युडिनल आणि लॅटिट्युडिनल एक्सटेंड बघावं लागेल. तर पहिले लॅटिट्युडिनल म्हणजे पॅरल. तर बघा मोराजो आयलंड बघा हे पॅरल दिले आहे, 0 डिग्री जवळ आहे, म्हणजे आपण 0 डिग्री 0.0125 असं काही पण घेऊ शकतो. तर 0 डिग्री 0.05 पॅरल घेतला आपण. 0.04 साऊथला आहे का नाही, नॉर्थला आहे, म्हणजे 0.04 नॉर्थ पॅरल. आणि लॉन्जिट्यूड काय आहे बघायचं. नंतर लॉन्जिट्यूड सगळ्यात पहिल्या म्हणजे मार्क करून घेतला मोराजो आयलंड, याचं नॉर्थ साईडला आहे 0.04 नॉर्थ पॅरल आणि लॉन्जिट्यूड काय आहे 50च्या समोर आहे, त्यामुळे आपण 51 डिग्री वेस्ट लॉन्जिट्यूड. आणि लॅटिट्यूड काय 0.04 डिग्री लॅटिट्यूड आणि 51 डिग्री वेस्ट लॉन्जिट्यूड. तर अशा प्रकारे आपण कोणत्या पण प्लेसची माहिती सांगू शकतो. तर आता ही रिव्हर बघा सॅन फ्रान्सिस्को, ही या पॉईंटवरून चालू होतं आणि ही इथे या पॉईंटवर येऊन संपते. तर या पॉईंट आणि या पॉईंटचं तुम्हाला लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड काढून या रिव्हरचं एक्सटेंड बघायला मिळतो. अशा प्रकारे तुम्ही कोणत्या पण अर्थवर कोणत्या पण लोकेशन ग्रॅटिट्यूडच्या मदतीने म्हणजे लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूडच्या मदतीने तुम्ही माहिती सांगू शकता. यानंतरचा जो पार्ट आहे इम्पॉर्टन्स ऑफ पॅरल, इम्पॉर्टंट पॅरलल्स अँड मेरिडियन, हा आपण पुढील
व्हिडिओ लेसनमध्ये कंप्लीट करूया. तोपर्यंत तुम्ही सुरक्षित राहा, घरीच राहा.